या संस्थेचे माननीय सर्वे या संस्थेचे सर्व कार्याध्यक्ष, या संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर भोजराजजी पवार, माननीय भालचंद्र पवार, रेणुका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आल्हाद चिमोटे व महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग याचे पदाधिकारी देवते साहेब, चिसाटे साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, राऊत सर, इथे जमलेले सगळे पालक, मग या सर्वांना माझा नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला खूपच उत्साह जाणवतो. असा भवदव्य कार्यक्रम या आपल्या संस्थाद्वारे संचालित केलेला आहे, याचा मला भरपूर अभिमान वाटतो. वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम फक्त मुलांच्याच करिता नसून तो पालकांचा व शिक्षकांचा, मॅनेजमेंटचा, सर्वांचा असून एक खूपच गौरवाचा कार्यक्रम असतो. आपल्याला आपल्या पाल्यांचं शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांच्या वर्षात केलेली जी प्रगती असते त्याच्याबद्दल जाणून घेण्याकरिता हे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, स्पोर्ट्स डे झालं, सायन्स एक्झिबिशन जे आता नुकताच मागच्या आठवड्यात घडलं, तसंच हे गॅदरिंग पण असतं ज्याने आपल्याला आपल्या मुलांनी केलेले जे पण वर्षभरातली उन्नती असतं ती कळतं. तसा बघितलं तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा स्नेहसंमेलन न म्हणता याला गॅदरिंग म्हणायचे, पण या शब्दात मला काही आपुलकी तशी खूप वाटत नाही. स्नेहसंमेलन म्हटले की किती छान वाटतं आपल्याला. जेव्हा असे कार्यक्रम घडतात, कुठल्या शाळेत एका वर्गात शिकणारे दोन मुलं जे असतात, जे कधी एक दुसऱ्यांसोबत बोलत नाही, ज्यांचं एक दुसऱ्यांसोबत पटत नाही, पण ते जेव्हा एका मंचावरती त्यांना एक नाटक दिलं जातं, एक डान्स दिला जातो, तेव्हा त्यांची जी मैत्री होते आणि एक दुसऱ्यांसोबत आपण जे जगण्यात आपल्याला पुढे लाईफमध्ये जे लागतं, जे असतं एक दुसऱ्यांसोबत कम्पॅटिबिलिटी, ते आपण तिथे शिकतो. आणि काही मुलं असतात जे त्यांच्या शिक्षकांना व शिक्षकींना खूप घाबरतात. त्यांना कुठलं अभिनय दिलेलं असतं, नाही तर त्यांना कुठलं कार्य दिलं असतं त्या नाट्यामध्ये, त्यात जेव्हा ते उभरून येतात तेव्हा ते त्या शिक्षकांचे कधीकधी त्यांचे फेवरेट बनून जातात. आपल्याला माहिती आहे की शाळेचे दिवस हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असतात. प्रत्येक मुलांनी आनंदी राहावे आणि त्याच्या शालेय जीवनाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही खात्री करतो की आमच्या इथे जेही मुलं शिकतात ते आणि आमच्याशी एक जोड बनावे, आमचे सहमती हवावे, त्यांना जे हवे असतं ते आम्ही देऊ शकू आणि आम्हाला आमच्या स्टुडंट्सकडनं जे एक्सपेक्टेड असतं ते आम्ही घेऊ शकू. आमच्या शाळेत पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर पुस्तकाचं वाचन होतं, शिस्त शिकवली जातं, खेळ होतात, त्यात दुसरे उपक्रम होतात ज्याने त्यांचं पूर्ण डेव्हलपमेंट होतं. चरित्र निर्मितीसोबत दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांचं ज्ञान, कौशल्य देऊन सक्षम करणे, त्यांच्यामध्ये मानव जातीचे तसेच निसर्गाचा सन्मान करणे व समाजासाठी काही करण्याचे गुण आम्ही आमच्या संस्थेद्वारे या लहान लहान मुलांना शिकवतो. आपल्या श्रीराधे शाळा बालाजीनगर व्यतिरिक्त आपल्या संस्थेचे काटोलला शाळा आहेत व सावनेरला आपले कोर्सेस चालतात, प्रोफेशनल कोर्सेस आहेत, ज्यात DED, BEd, BPEd, ITI आहेत. आपण नुकताच बेसाच्या जवळ पण एक मोठी जागा घेतलेली आहे, ज्यात आपण पुढे एक नवीन शैक्षणिक संकुल बनवूया. आपली शाळा सर्वोत्तम शैक्षणिक उत्कृष्ट व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे चरित्र आम्ही सामुदायिक भावना विकसित करण्यात देखील मदत करते. आमच्या विस्तृत अभ्यासेतर कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे आवडी शोधण्यात व नवीन कौशल्य शोधण्यात मदत करते. मुलांना नवीन वाट दाखवते. जोपर्यंत मुलांना नवीन वाट दिसेल नाही, त्यांना त्यांचे नवीन जोपर्यंत ते इंटरेस्ट शोधेल नाही, तोपर्यंत त्यांना
काय करायचं आहे पुढे जीवनात हे कळत नाहीत. आम्ही भविष्याकडे पाहत असताना मला विश्वास आहे की श्री रारडे शाळा शिक्षणात अग्रेसर राहील आणि आपल्यासाठी अभिमानाचं स्तोत्र राहील. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळण्यासाठी आपण शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत एकत्र काम करत राहूया, जेणेकरून आपण आपल्या सर्वप्रिय पूर्ण करू शकूया. आपण जाणता की ज्या प्रकारे मुलांना शिक्षण मिळतं त्या प्रकारे त्यांनी अनुभवाने समृद्ध केले जातं. यावरचं त्यांचं भावित्व अवलंबून असतं. शेवटी मी या संस्थेचे अविभाज्य भाग असलेले सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करू इच्छितो. वार्षिक स्नेहसंमेलन हा एक कार्यक्रम आहे जो विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव साजरा करतो. सर्वांना या कार्यक्रमाला सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करणे असे मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्स अ लॉट हिमांशू सर फॉर युअर बेस्ट विशेष. आपल्या महात्मा फुले समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय पवार सर यांचं आपण अध्यक्ष भाषण करणार होतो, मार्गदर्शन घेणार होतो, पण वेळेअभावी ज्या कार्यक्रमाची सगळ्या विद्यार्थ्यांना मोठ्या उत्सुकतेने जी वाट बघत आहे तो कार्यक्रम आपल्याला लवकर सुरू करायचा आहे, तेव्हा वेळेअभावी माननीय पवार सरांतर्फे या सर्व कार्यक्रमासाठी मी त्यांच्याकडनं शुभेच्छा देते आणि आपण पुढच्या म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. दिव्यानं दिवा लागला की वात जळते आणि फुलानं फूल एका माळेत झालं की हार बनतो आणि असंच एक नातं एकमेकांशी जुळत गेलं की कार्यक्रम सुंदर होत असतो. पण कार्यक्रम सुंदर होण्यासाठी कुणाचं तरी आभारही मानावं लागतं आणि हेच आभार मानण्यासाठी मी आमच्या मुख्याध्यापिका माननीय सौ रेवतकर मॅडम यांना विचार मंचावर आमंत्रित करते. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला, आज मांडतो आपले मनापासून आभार. प्रत्येक वेळी पुढाकार घेणारे, आम्हाला बळ देणारे महात्मा फुले समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अरुण पवार सर यांचे मी सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानते. महात्मा फुले समता शिक्षण संस्थेचे सचिव माननीय हिमांशू पवार सर यांनी आम्हाला यथोचित मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानते. आमच्या उपक्रमांना सदैव प्रेरणा देणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय सुलेखा पवार मॅडम यांचेही सर्वांच्या वतीने मी आभार मानते. संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय पवार सर माननीय भालचंद्र पवार सर यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बी आर फुलारे सर आमच्या विनंतीस मान देऊन इथे खास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. रेणुका एज्युकेशन संस्थेचे सचिव माननीय चिमोटे सर चिमोटे सर यांचेही मी मनापासून आभार मानते. आम्हाला नेहमी आपल्या मार्गदर्शनातनं सहकार्य करणारे राऊत सर यांचेही मनापासून आभार मानते. त्यानंतर इथे उपस्थित माननीय देवते सर, माननीय चिचोडे सर यांचेही मी मनापासून आभार मानते. श्राद्ध विभागाचे प्रमुख पारदे सर, सौ बणुदिया मॅडम, महाजन मॅडम यांची सर्वांच्या वतीने मी आभार मानते. आपल्या युक्ती, कल्पकता, परिश्रमाने विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी तयार करणाऱ्या सर्व शिक्षकांचे तसे शिक्षक कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालकवर्गांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांना धन्यवादसुद्धा देते आहे. कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचेही मी ते आभार मानते. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही आभार मानते. कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक आमचे विद्यार्थी यांनी उद्घाटनाचा सोहळ्याच्या कार्यक्रमाला शांतपणे पार पाडला, त्यामुळे त्यांना धन्यवाद देऊन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील कार्यक्रमाच्या संचालनासाठी मी श्यामल हिला आमंत्रित करते. धन्यवाद. सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी सभागृहाच्या ज्या पहिल्या रांगेमध्ये खुर्च्या ठेवलेल्या त्या तिथे त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि लवकरच आपण आपल्या वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. तत्पूर्वी पालकांना सूचना, ज्यांनी आपले व्हेकल्स समोर ठेवलेले आहेत त्यांनी कृपया पार्किंगमध्ये
ते व्हेकल्स ठेवायचे आहे, अन्यथा ते उचलण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. कृपया ज्यांच्या गाड्या गेटच्या बाहेर रस्त्यावर असतील त्यांनी कृपया पार्किंगमध्ये आणून ठेवायचं आहे. हॅलो चेक. माईकचा व्हॉल्यूम जरा वाढवूयात. चेक 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 1 2 3 चेक. थोडं आणखी. चेक 1 2 3 चेक 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 1 2 3 चेक. कर्टन्स बंद झाला तर बरं होईल. भावेश